मध्यरात्री स्मशानात तरुणी, अख्खं गाव हादरलं. गावकऱ्यांनी येऊन पाहिलं तर हे कसं काय घडू शकतं? एका शांत गावात जिथे रात्री 8-9 नंतर रस्त्यावर माणूसही दिसत नाही, तिथे मध्यरात्री स्मशानभूमीत असं काही घडल्याची चर्चा सुरू झाली. त्या दिवशी रात्र अगदी शांत होती. दूरवर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आणि अधूनमधून वाहणारा वारा याशिवाय दुसरा कोणताही आवाज नव्हता. गाव झोपलं होतं, पण स्मशानाच्या दिशेने मात्र काहीतरी वेगळंच सुरू असल्याची चाहूल काही जणांना लागली होती. सुरुवातीला कुणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. रात्री अनेकदा भ्रम निर्माण होतात असं समजून लोक शांत बसले, पण काही वेळातच परिस्थिती बदलू लागली. एका शेतकऱ्याचं लक्ष स्मशानाच्या दिशेने गेलं. त्याला अंधारात काही हालचाल होत असल्याचं जाणवलं. सुरुवातीला त्याला वाटलं कदाचित एखादा प्राणी असेल, पण हालचाली वाढत गेल्या आणि काही सावल्या इकडून तिकडे फिरताना दिसू लागल्या. त्याच्या मनात भीती निर्माण झाली, तरीही उत्सुकतेपोटी तो थोडा पुढे सरकला. त्याला अजूनही कल्पना नव्हती की काही क्षणात त्याच्या डोळ्यासमोर काय होणार आहे. तो जसा जवळ गेला तसं वातावरण आणखी विचित्र वाटू लागलं. हवेत एक अनोळखी वास पसरला होता. जमिनीवर काही वस्तू विखुरलेल्या दिसत होत्या. टॉर्चचा प्रकाश पुढे टाकताच त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्याला जाणवलं की इथे साधी पूजा किंवा धार्मिक विधी सुरू नाही, तर काहीतरी पूर्णपणे वेगळं घडत आहे. त्याने शांतपणे निरीक्षण सुरू ठेवलं. काही लोक एका ठराविक जागेभोवती फिरत होते. त्यांच्या हालचाली सामान्य नव्हत्या. त्यांच्या आजूबाजूला विविध वस्तू ठेवलेल्या होत्या. त्या वस्तू पाहून तो आणखी घाबरला. कोणालाही न कळता तो हे सर्व पाहत होता. मात्र त्याची उपस्थिती समोरच्यांच्या लक्षात येईल याची त्याला भीती वाटत होती. अचानक त्या ठिकाणी असलेल्या लोकांची धावपळ सुरू झाली. कुणीतरी काहीतरी पाहिल्याचं त्यांना जाणवलं असावं. काही क्षणातच तिथे असलेले सर्वजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. संपूर्ण जागा पुन्हा शांत झाली. पण मागे त्यांनी जे काही सोडून दिलं होतं ते पाहून कुणाच्याही अंगावर शहारे येतील अशी परिस्थिती होती. पहाट होताच ही माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरली. स्मशानात काहीतरी भयंकर घडलं आहे अशी चर्चा प्रत्येक गल्लीमध्ये सुरू झाली. सुरुवातीला अनेकांनी विश्वास ठेवला नाही, पण काहीजण प्रत्यक्ष घटनास्थळी गेले आणि त्यांनी पाहिलेलं दृश्य त्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. स्मशानाच्या मध्यभागी असलेल्या जागेवर अनेक वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. पूजा केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. काही वस्तूंवर हळद, कुंकू आणि इतर साहित्य लावलेलं होतं. परिसरात अत्तराचा तीव्र वास पसरत होता. हे सर्व पाहून ग्रामस्थ आणखी संभ्रमात पडले. तिथे मोठ्या प्रमाणात लिंबू विखुरलेले होते. काही ठिकाणी कवड्यांचा ढीग होता. जमिनीवर काळसर रंगाचं साहित्य पसरलेलं दिसत होतं. एवढ्या प्रमाणात हे सर्व साहित्य एका रात्रीत कोण आणू शकतं हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. मात्र खरी भीती त्यानंतर सुरू झाली. लोकांनी नीट पाहिलं तेव्हा त्या लिंबांमध्ये सुया टोचलेल्या दिसल्या. सुरुवातीला त्याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही, पण जसं जसं निरीक्षण वाढलं तसं संपूर्ण गाव हादरवणारं दृश्य समोर येऊ लागलं. त्या सुया टोचलेल्या लिंबांसोबत काही छायाचित्र ठेवलेली होती. ती पाहताच अनेकांच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. कोणाच्या मनात भीती निर्माण झाली तर कोणाच्या मनात संताप. हे नेमकं कोण करताय आणि का करताय हा प्रश्न सर्वांना सतावत होता. गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी ही अंधश्रद्धेशी जोडून पाहिलं. काहींनी कोणाला वश करण्याचा प्रयत्न असू शकतो असं सांगितलं, तर काहींनी यामागे लोकांना घाबरवण्याचा डाव असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र कोणाकडेही ठोस उत्तर नव्हतं. लोक पुन्हा पुन्हा घटनास्थळाकडे जाऊन पाहत होते. प्रत्येकजण काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण जितकं पाहिलं तितका गोंधळ वाढत गेला, कारण तिथे पडलेल्या प्रत्येक वस्तूमुळे नवीन प्रश्न निर्माण होत होते. घटनास्थळावर प्राण्यांच्या बळी दिल्याच्या खुणाही दिसत होत्या. त्यामुळे लोक आणखी हादरले. अशा प्रकारच्या घटना फक्त कथा कादंबऱ्यांमध्ये ऐकल्या होत्या, पण प्रत्यक्षात पाहण्याची वेळ येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. हळूहळू गावातील वयोवृद्धही तिथे पोहोचले. त्यांनीही हे दृश्य पाहिलं आणि अनेक वर्षात असा प्रकार कधीच पाहिला नसल्याचं सांगितलं. त्यामुळे या घटनेची गंभीरता आणखी वाढली. गावात दिवसभर याच विषयाची चर्चा सुरू होती. काही लोकांनी असा अंदाज व्यक्त केला की ही घटना अचानक घडलेली नाही. यासाठी आधीपासून नियोजन करण्यात आलं असावं, कारण इतकं साहित्य, इतक्या वस्तू आणि अशा पद्धतीने केलेली मांडणी एका क्षणात होणारी नव्हती. दरम्यान काही जणांनी या घटनेमागे कोणतं तरी गूढ कारण असल्याचं सांगितलं, तर काहींनी लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असंही आवाहन केलं. पण घटनास्थळावर जे दिसलं ते वास्तव इतकं धक्कादायक होतं की लोकांच्या मनातील भीती कमी होण्याऐवजी वाढतच गेली. आता प्रत्येक जण एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होता. त्या रात्री स्मशानात आलेले लोक कोण होते? त्यांनी हे सर्व का केलं? आणि त्यांनी इतक्या घाईघाईने तिथून पळ काढला का? आणि त्यांनी मागे सोडलेलं हे सर्व साहित्य कोणत्या उद्देशाने वापरलं जात होतं? दिवसभर चर्चा सुरू राहिल्यानंतर हळूहळू त्या रात्रीचं संपूर्ण चित्र समोर येऊ लागलं. प्रत्येक पाहणाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मध्यरात्री काही लोक एका वाहनातून स्मशानात आले होते. त्यांच्यासोबत पूजेसाठी विविध साहित्य, जिवंत प्राणी आणि विविध वस्तू होत्या. काहीतरी अघोरी विधी सुरू असताना जवळून जाणाऱ्या व्यक्तीची चाहूल लागल्याने ते सर्वजण घाईघाईने घटनास्थळावरून पसार झाले. ते गेल्यानंतर घटनास्थळी जे दिसलं त्याने प्रत्येकाला हादरवून सोडलं. मोठ्या प्रमाणात लिंबू, कवड्या, हळद, कुंकू, काळं साहित्य, अत्तर याच्यासोबत बळी दिल्याच्या खुणा दिसत होत्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनेक लिंबांमध्ये सुया टोचून त्यावर काही तरुणांची छायाचित्र लावलेली होती. हे दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची लाट उसळली. या घटनेमागचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी अशा प्रकारच्या घटनांबाबत अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत तपास आणि सत्य
समोर येण्याची वाट पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अशा घटनांभोवती अनेक तर्कवितर्क पसरतात. पण सत्य तपासातूनच स्पष्ट होतं. मात्र त्या रात्री स्मशानभूमीत दिसलेलं दृश्य पाहणाऱ्यांच्या मनातून आजही गेलेलं नाही आणि म्हणूनच या घटनेची चर्चा अजूनही कायम आहे.